नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मुलांना चिकूचा ज्यूस खूप आवडतो. म्हणजे मोसंबी, संत्री किंवा ॲपलचा ज्यूस आपण तर करतोच. पण आता कसं उन्हाळा पण सुरू झालेला आहे. जेवण कमी जातं आणि असं ज्यूस ते आवडतं. मग असं फळं खायला पण कंटाळा करते तर मग एकदम असं ज्यूसमध्ये भरपूर फळं देण्यात येतात. मग मी वेगवेगळे प्रकारचे ज्यूस करत असते आणि बाहेरचे ज्यूस पिण्यापेक्षा म्हणजे त्यात कसं कृत्रिम बरेच असं पदार्थ टाकलेले असतात. रंग म्हणा ते. मग त्याच्यापेक्षा आपलं घरी केलेलं चांगलं आणि ज्यूसमुळे आता रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. जेवण कमी जातं. मग ज्यूस जरी जास्त पिला तर एवढं काही वाटत नाही की यातून असे पोषक घटक खूप मिळतात आणि घरी केलेलाच खरं शरीरासाठी उत्तम असतो ज्यूस ते. फक्त आम्ही उसाचा रस तेवढा आणतो बाहेरून. कारण त्याच्यात असं काय म्हणजे आपल्यासमोर केलेला असतो त्याच्यामुळे काय असं वेगळं काही टाकत नाही येतं कृत्रिम पदार्थ की जेणेकरून आपल्या शरीराला ते घातक असतील असं. त्यामुळे उसाचा रस तेवढा आम्ही बाहेरून आणतो. उसाचा रस कसा थंड असतो, बर्फ तिथून नाही आणू घरीच केलेला बर्फ टाकत असतो. मामांना खूप आवडतो उसाचा रस. आणि आता मी चिक्कूचे वरचं साल काढून घेतलं आहे, गर काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि साखर टाकून थंड दूध करायला ठेवलं होतं. आणि आता ते थंड दूध केलं म्हणजे जेणेकरून परत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण ज्यूस परत काळा पडतो. त्यामुळे दूध थंड करायला ठेवलं होतं आणि आता मी दूध ओतून छान असा ज्यूस करून घेत आहे. खूप छान लागतो चिक्कू. असं खायला नको वाटतं. ते धुवून जरी आपण दिले तरी खात बसत नाहीत. मग असा ज्यूस एकदम केला की सर्वजणच पितात. थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे असं ज्यूस ते काही करत नव्हते. असेच फळं खात होते कारण थंड ते नको म्हणून. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे आता मोसंबीचा, संत्रीचा ज्यूस हा थंड छान लागतो पण आणि शरीराला गारवा पण मिळतो. त्यामुळे थंड असं फ्रीजमध्ये ठेवून ते असं छान लागतो. असा ज्यूस करून झालेला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे सध्या उन्हाळा कशी सुरुवात झाली उन्हाळ्याची की गरमी सुरू झाली आहे का नाही तेही कमेंटमध्ये सांगा. आणि माझे सर्व व्हिडिओ पहा, लाँग व्हिडिओ पण, बागकामाचे त्याच्यानंतर रेसिपीचे पण व्हिडिओ आहेत तेही पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.